पहा होमगार्डची भरती निघालेली आहे। तर 10वी पासवर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। लेखी परीक्षा नाही, यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे, तर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन ग्राउंडवर होणार आहे। ठीक आहे, लेखी परीक्षा नाही, मैदान चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर या भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा आलेली आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर जाहिरात जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे होमगार्ड या भरतीची, तर तुम्हाला सर्वात अगोदर जाहिरात दाखवून देतो। तर पहा तुम्ही, सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 होमगार्ड संघटना देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे। आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते ते तुम्ही या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घ्या। ठीक आहे, तर फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी दिलेली आहे। तर होमगार्ड नोंदणी, तर होमगार्ड भरतीचे जे फॉर्म भरणे तर येत्या 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत असणार आहे। ठीक आहे, तर एवढी या भरतीमध्ये जे फॉर्म भरणे जे 15 जुलै पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे। तर होमगार्ड सदस्यत्व पहा तुम्ही, महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे। या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही हे। त्याचबरोबर तुम्ही होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य या ठिकाणी बघून घ्या। होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही। पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूर विमोचन तसेच रोगराई महामारी काळात संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्य केली जाते। त्याचबरोबर होमगार्ड मध्ये पगार किती भेटणार आहे, तर पहा होमगार्डना देय भत्ते, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता त्याचबरोबर दिला जातो। तसेच प्रशिक्षण काळात 35 खिसा भत्ता व 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 कवायती भत्ता दिला जातो। त्याचबरोबर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा काय ते सर्वात आधी बघून घेऊया। तर शैक्षणिक पात्रता होमगार्ड भरतीसाठी 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता या भरतीमध्ये। आणि यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। आणि वयोमर्यादा जर विचार केला आपण तर 20 वर्ष ते 50 वर्षाच्या आत तुम्हाला फॉर्म भरता येईल। तर ज्यांचं सुद्धा 20 वर्ष कंप्लीट आहे त्या मुलांना फॉर्म भरता येते, 50च्या आत जे पण असेल त्यांना फॉर्म भरता येणार आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 31 जुलै 2024 रोजीपर्यंत। ठीक आहे, त्याचबरोबर उंची किती लागते पुरुषांकरिता, तर 162 सेंटीमीटर उंची लागते आणि महिलांकरिता उंची 150 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर छाती यामध्ये फक्त पुरुष उमेदवारांसाठी लागते, न फुगवता किमान 76 सेंटीमीटर तुमची छाती भरली पाहिजे आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगून पाहिजे आवश्यकता। ठीक आहे, आणि आपण आवश्यक कागदपत्राचा जर विचार केला तर रहिवासी दाखला, रहिवासी पुरावा आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर आधार कार्ड लागणार आहे, मतदान ओळखपत्र लागणार आहे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र लागणार आहे, जन्म दिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, तांत्रिक अर्हता धारण करीत असलेल्या तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करत असलेल्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि 3 महिन्याचे त्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र। तर एवढं कागदपत्र लागते। आणि शारीरिक चाचणी किती आहे, रनिंग किती आहे यामध्ये, तर पहा उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा 1600 मीटर ह्या एक इव्हेंट आहे यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी। तर 20 गुणांसाठी 5 मिनिट 10 सेकंड मध्ये किंवा त्यापेक्षा कमी जर आले तुम्ही तर तुम्हाला 20 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 5 मिनिट 10 सेकंड जास्त किंवा परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण, 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी तर 14 गुण। त्याचबरोबर 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण। त्याचबरोबर 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी 10 गुण भेटणार आहे। आणि 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण, 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदाच्या कमी आले तर 2 गुण। त्याचबरोबर 7 मिनिट 30 सेकंद पर्यंत आले जास्त आले तर 0 गुण अपात्र केला। ठीक आहे, तर एवढे मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे,
25 गुणासाठी. तर महिला उमेदवारांना बा या ठिकाणी 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट सेकंदापेक्षा कमी आले तर 22 गुण. त्याचबरोबर 3 मिनिट सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण आणि 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण. त्याचबरोबर 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण. 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंद कमी तर 6 गुण भेटणार आहे. 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंद कमी आले तर 4 गुण आणि 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मिनिट पेक्षा कमी आले तर 2 गुण आणि 4 मिनिट पेक्षा जास्त आले तर 0 गुण. ठीक आहे, तर एवढं यामध्ये आहे. आणि गोळाफेक तुम्ही बघू शकता, दुसरा जो एंड आहे यामध्ये गोळाफेक आहे. तर 8.50 मीटर जर तुम्ही त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला आउट ऑफ गुण भेटणार आहे 10. त्याचबरोबर 7.90 किंवा 8 मीटर पेक्षा 8.50 मीटर पेक्षा कमी फेकला तर 9 गुण भेटणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी चार्ट हा बघू शकता, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती फेकावं लागणार आहे आउट ऑफ साठी. तर एवढे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी गोळाफेक मध्ये भेटणार आहे पुरुष उमेदवारांना. आणि महिला उमेदवारांसाठी तुम्ही बघू शकता की महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर फेकला तर 10 गुण भेटणार आहे आउट ऑफ. आणि 5.50 मीटर किंवा जास्त तर 6 मीटर पेक्षा कमी जर असेल तर 8 गुण भेटणार आहे. 5 मीटर किंवा जास्त किंवा 5.50 मीटर पेक्षा कमी असेल तर 6 गुण. 4.50 मीटर किंवा जास्त असेल तर 5 मीटर पेक्षा कमी असेल तर 4 गुण. त्याचबरोबर 4 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 4.50 मीटर पेक्षा कमी तर 2 गुण. त्याचबरोबर 4 मीटर किंवा कमी असेल तर 0 गुण भेटणार आहे. तर असं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल आहे, तर तुमचं जे हे सिलेक्शन आहे तर हे ग्राउंडवर या ठिकाणी होणार आहे. या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंडवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. 2 इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी. तर जास्त चान्सेस आहे जे आपण कारण की भरपूर विद्यार्थी जे लेखी परीक्षेमध्ये जे कमी असते पण त्या विद्यार्थ्यांचं फिजिकल जास्त असते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे चांगली सुवर्ण संधी ज्या विद्यार्थी मित्रांनो निघून आलेली आहे. तर तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे तर पहा, होमगार्ड नोंदणी दिनांक 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे होता आणि 31 जुलै 2024 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर या वेबसाईटवर तुम्हाला भरायचा महाराष्ट्र CDHG government.in HG enrollment form.php. तर या वेबसाईटवर तुम्हाला होमगार्ड भरतीचा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर खालील तुम्ही सूचना वाचू शकता. मी जर हे वाचून दाखवलं तर अजून या ठिकाणी टाइम होणार आहे. तर होती विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीबद्दल संपूर्ण महत्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून राहा. होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे.